हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त ढाबा स्टाईल लसुनी मेथी बघणार आहे। त्यासाठी बघा मी इथे 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेत, 2 चमचे भाजलेले तीळ घ्यायचेत आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा मी इथे बेसन घातले। बेसन सुद्धा मी थोडंसं गरम करून घातलेलं आहे। त्यामध्ये पाणी घालून त्याची छान प्युरी करून घ्यायची, आपल्याला एकदम फाईन प्युरी करून घ्यायची। आता एका कढईमध्ये ना अगदी पाव चमचा जिरं घातलंय, त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 1 जुडी मेथी फक्त पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायची आहे आणि छान परतून घ्यायचे। एक 3 ते 4 मिनिटं मस्त परतून घ्यायची। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी अगदी थोडंसं जिरं घालून 10 ते 12 लसूण पाकळ्या चिरून घातलेल्या आहेत। 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आहे ते छान आपल्याला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचेत। यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता यामध्ये टोमॅटो छान मऊसूत शिजल्यानंतर आपल्याला आपण जी प्युरी करून घेतलेली आहे शेंगदाणा आणि तिळाची ती घालायची आहे। आता हे सगळे जिन्नस 1 मिनिट परतून घेतल्यानंतर झाकण ठेवलंय आणि 2 ते 3 मिनिटं ही ग्रेव्ही छान शिजू द्यायची। आता यामध्ये घालायची आहे आपल्याला परतून घेतलेली मेथी आणि लसूण। हे मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून एक 5 मिनिटांची वाफ काढायची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली लसुनी मेथी तयार झालेली आहे। झटपट तयार होते, करायला अगदी सोपी आहे आणि मेथीची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी नक्की ट्राय करू शकता। आता एक फोडणी करायची आहे, त्यासाठी घेतलेलं आहे 2 चमचे तेल। तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। यामध्ये घालायचे आहे अर्थात लसूण, कारण ही आपली लसुनी मेथी आहे। तर इथे साधारण 7 ते 8 लसूण पाकळ्या मध्ये कट करून एका लसणीचे 2 भाग याप्रमाणे कट करून घातलेला आहे। 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। एक साधारण अर्धा ते 1 मिनिट लसणाचा अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत आपण याला छान परतून घेऊया आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तर इथे बघा मी गॅस बंद केलेला आहे। यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला आपल्या जी लसुनी मेथी तयार केली आहे यावर घालून घ्यायची आहे। अगदी ढाबा स्टाईल लसुनी मेथी झटपट तयार होते आणि मस्त लागते चवीला। तुम्ही एकदा या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने ही लसुनी मेथी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। हिवाळ्याचे दिवस आहेत, बाजारामध्ये एकदम फ्रेश मस्त हिरवीगार गावरान छान मेथी आलेली आहे आणि रोज रोज त्याच पद्धतीने मेथीची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर या पद्धतीने लसुनी मेथी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। तर बघा इथे आपली मस्त ढाबा स्टाईल लसुनी मेथी खाण्यासाठी तयार आहे। झटपट तयार होते आणि मस्त अगदी चवीला 1 नंबर लागते। तुम्ही रोटी बरोबर, नान बरोबर, चपाती बरोबर, अगदी ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा आरामात ही लसुनी मेथी खाऊ शकता। चवीला भन्नाट आणि तेही घरच्या घरी ढाबा स्टाईल लसुनी मेथी एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।